म्हणजे पूजनीय सरदार वल्लभभाई पटेल. देशाची अखंडता, देशाची एकता हे जरी उच्चारलं तरी जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. आणि अशा आपल्या महापुरुष असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आपण साजरी करतोय. आणि मग ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी या देशाची अखंडता टिकवली, सगळ्या संस्थानांना खालसा करून बरखास्त करून आपला देश एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, अशा सरदार वल्लभभाई पटेल यांना खरं अभिवादन जर द्यायचं असेल तर फक्त पुष्पांजली देऊन चालणार नाही, नुसतं अभिवादन देऊन चालणार नाही, तर या निमित्तानं एक विस्तृत अभियान चालवावं लागेल आणि यामध्ये लाखो युवांना एकत्रित करावं लागेल. सरदार वल्लभभाई पटेल यांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवावा लागेल आणि खऱ्या अर्थानं हेच त्यांना अभिवादन होऊ शकतं. या पवित्र भावनेतून देशभरामध्ये सरदार ॲट 150 युनिटी मार्च हे अभियान चालवलं जात आहे. 6 ऑक्टोबर रोजी देशाचे क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी या अभियानाचा शुभारंभ हा डिजिटल स्वरूपात केलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून एक अवेअरनेस कॅम्पेन देशभरामध्ये सुरू झालेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुरुवातीला विविध प्रकारच्या युवांसाठीच्या स्पर्धा, विविध प्रकारच्या निबंध स्पर्धा, विविध प्रकारच्या डिबेट कॉम्पिटिशन या साकारल्या जाणार आहेत. आणि या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारावर आधारित अनेक विषयांच्या स्पर्धा या ऑनलाईन स्वरूपात केल्या जाणार आहेत. या अभियानाचे जे 3 टप्पे आहेत ते या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. पहिला टप्पा हा सुरू झाला 6 ऑक्टोबरला, ज्यामध्ये अशा पद्धतीनं ऑनलाईन स्वरूपाचं अभियान हे चालवलं जाईल. दुसरा टप्पा जो असणार आहे तो 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राबवला जाणार आहे, ज्यामध्ये देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 दिवसीय पदयात्रा साकारली जाणार आहे. रोज 8 ते 10 किलोमीटरचा मार्च, पदयात्रा हे युवा तर करतील, पण विविध समाज घटक, विविध एज ग्रुपची मंडळी, वेगवेगळ्या संस्था, NGO हे यामध्ये सहभागी होतील आणि 3 दिवसीय पदयात्रा ही प्रत्येक जिल्ह्यात साकारली जाणार आहे. यामध्ये आमचे NSSचे स्टुडंट्स असतील, NCC कॅडेट्सची मंडळी असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळी मित्रमंडळी असतील, अराजकीय असे काही युवा मोठ्या संख्येने यात जुडतील. हा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि 3 दिवसीय ही पदयात्रा दुसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या चरणात साकारली जाणार आहे. तिसरा जो विषय, तिसरा टप्पा जो ह्यामध्ये राहील तो तिसरा टप्पा 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये तिसरा टप्पा साकारला जाणार आहे, जो राष्ट्रीय स्तरावरचा हा तिसरा टप्पा राहील, ज्यामध्ये देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून साधारणतः 5 ते 7 युवा हे त्या ठिकाणी गुजरातला पोहोचतील आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं जन्मस्थळ करमसद ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्या ठिकाणी आहे असं ठिकाण म्हणजे केवाडिया या ठिकाणी 152 किलोमीटरचा हा मार्च, ही पदयात्रा ही साकारली जाणार आहे. आणि देशभरातनं येणारे युवा या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. खरं तर देशभरातनं येणारे युवा जेव्हा अशा यात्रांमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यांची संस्कृती, त्यांची विविधता ही एकत्र येऊन एका मिशनसाठी जेव्हा आपण एकत्र चालतो तेव्हा डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे अखंडतेचं स्वप्न होतं, जे त्यांनी साकारलं, त्या स्वप्नाला पुढे घेऊन जायचं काम हे आमचे युवा आणि आमचे नागरिक या माध्यमातून करतील. म्हणजे जे स्वप्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्याला दिलं आणि त्यांनी ते साकारून दाखवलं, या भारताला एक करून ते मिशन घेऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आता पुढे चाललेत आणि ते मिशन आहे 2047चा सुपर पॉवर भारत, विकसित भारत. आणि मग हे जर का मिशन असेल तर आमच्या युवांनी यात सहभागी व्हावं. या संपूर्ण 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक युवाच्या मोबाईल स्क्रीनपासून प्रत्येक मंचावरती आमचा युवा त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार घेऊन, त्यांनी प्रेरित होऊन अखंडतेचं त्यांचं मिशन, देशाला एक ठेवण्याचं त्यांचं मिशन घेऊन काम यावरती तो करेल,
ही भावना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची पदयात्रा आणि अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटीज या साकारल्या जात आहेत. त्या जिल्हास्तरीय स्पर्धा होतील, त्यामध्ये जे काही 3 दिवस पदयात्रा होतील त्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आम्ही करणार आहोत, विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करणार आहोत. त्यात आम्ही काही पथनाट्य असतील जे सरदार पटेल यांच्यावर आधारित असतील, काही स्पर्धा त्या ठिकाणी होतील. नशामुक्त भारत असला पाहिजे याच्या संकल्पासाठी शपथ घेणारे अनेक कार्यक्रम या पदयात्रेत आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे अशा प्रकारे डिबेट कॉम्पिटिशन, ज्याला वादविवाद स्पर्धा आपण म्हणतो, अशा प्रकारच्या स्पर्धासुद्धा या साकारला जाणार आहेत. जिथे जिथे ही यात्रा जाईल तिथे स्वच्छता अभियान करणं, तिथल्या विविध प्रकारच्या, विविध स्तरावरच्या, विविध पातळीवरच्या युवांना त्यात सहभागी करून घेणं, मग कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काही विशेष कामगिरी केली अशा युवांना सुद्धा आमंत्रित करून या पदयात्रेचा भाग करणं, हे सुद्धा यामध्ये आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं युवांना ह्यात जोडणं आणि एक खऱ्या अर्थानं जनजागरण करणारा एक महायज्ञ या 2 महिन्यांमध्ये साकारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामुळे सरकार म्हणून हा कार्यक्रम ताकदीनं केला जाणारच आहे, पण त्याचबरोबरीनं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवर काम न करता सरकारचं मिशन यशस्वी व्हावं, सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावे, यासाठी अनेक अराजकीय युवांना या यात्रेत जोडण्याचा एक यशस्वी प्रयत्न करणार आहोत. यात्रेचं साधारणतः स्वरूप, अभियानाचं स्वरूप हे अशा प्रकारचं असणार आहे. आणि त्यामुळे 6 ऑक्टोबरपासून डिजिटल स्वरूपात सुरू झालेलं हे अभियान हे पुढचे 2 महिने चालणार आहे. आणि 6 डिसेंबरपर्यंत फिजिकल स्वरूपात अनेक विषय करत करत, अनेक ॲक्टिव्हिटी करत करत 6 डिसेंबरला या अभियानाचा समारोप होणार आहे. अशा प्रकारचं हे विस्तृत अभियान आहे आणि ज्यामध्ये आम्ही लाखो युवांना जोडणार आहोत. एवढंच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आपल्यासमोर ठेवायचं होतं. धन्यवाद. या दुसऱ्या टप्प्यामध्ये उल्लेख केला ज्याप्रमाणे की 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 दिवसाची पदयात्रा काढली जाईल. अशीच भारत जोडो यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा काढली होती, भारताचे तुकडे होऊ नये म्हणून. तुमचा आणि त्या यात्रेमध्ये नेमका काय फरक आहे? राहुल गांधी त्यांची कार्यशैली ही उभ्या भारताला आता समजून चुकलेली आहे. खूप सारे प्रयत्न करून सुद्धा पॉलिटिकली एस्टॅब्लिश होऊ न शकणारे राहुल गांधी मग स्वतःला कुठंतरी राजकीय स्थान मिळावं म्हणून त्यांची ती सुरू असलेली यात्रा होती. आणि भारत जोडो हे यात्रेचं नाव त्यांनी दिलं होतं, पण वास्तवात घडलं काय ते आपण बघितलं की ज्यांनी या देशाचे तुकडे करण्यासाठी भारत तेरे तुकडे होंगे अशा प्रकारचे नारे दिले, अशांना समर्थन करणारी ही काँग्रेस आणि राहुल गांधी ही भारत जोडो यात्रा कशी काय काढू शकते? आणि त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, देशभरातल्या निवडणुका त्या कालावधीत होत्या आणि त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करणारी त्यांची ती यात्रा होती. आणि आपण बघितलं की यात्रा एकीकडे सुरू होती, ती यात्रा महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात आल्यानंतर एकीकडे यात्रा सुरू आहे आणि ज्या जिल्ह्यात यात्रा चालली तिथले लोक भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करत होते. त्यामुळे भारत जोडो तर सोडा, पण ते साधा पक्षही जोडू शकले नाही अशी त्यांची स्थिती होती. पण त्यात आपण न जाता आता देशभरात कुठल्याही निवडणुका नसताना, देशातल्या निवडणुका संपन्न झालेल्या असताना केवळ आणि केवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा अखंडतेचा संदेश देणारा, भारताला एक करण्याचा संदेश देणारी यात्रा ही त्या ठिकाणी आम्ही साकारतोय. आणि आमचं ह्याच्यामध्ये जी काही आमची भूमिका आहे ती खूप स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शक भूमिका एवढीच आहे की आजचा युवा जो उद्याच्या अमृतकालाच्या भारताला रिप्रेझेंट करणार आहे, सुपर पॉवर भारत, विकसित भारताला रिप्रेझेंट करणार आहे, तर अशा युवांना सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार माहिती असले पाहिजे, त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांचा विचार त्या युवांपर्यंत पोहोचला पाहिजे, तो विचार त्यांच्या हृदयात असला पाहिजे. आणि मग जर का हा विषय त्यांच्या हृदयात असेल तर या भारताला विकसित भारत करण्याच्या मिशनमध्ये हा युवा सहभागी होऊ शकेल, कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. आणि म्हणून कुठलाही राजकीय अजेंडा न ठेवता केवळ आणि केवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ही पदयात्रा करतोय. मतदार धुळावरनं महाविकास आघाडी आणि मनसेचे राज ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे पोलीस पालिकेची. कशा प्रकारे बघता आहे मागील अनेक, आता तर असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की जोपर्यंत हा घोळ थांबत नाही तोपर्यंत निवडणुका
नाही, मला वाटतं की आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्सचा हा विषय नाही आहे, पण तरीसुद्धा विरोधकांनी त्यांची भूमिका ही कायम नकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो विषय आहे की सातत्याने ते निवडणूक आयोगावर बोलत आहेत, मतदार याद्यांवर बोलत आहेत, तर मला वाटतं की निवडणूक आयोगावर ते बोललेत, त्यामुळे निवडणूक आयोग त्याचं उत्तर देईल. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही 365 डेज वर्षातले 24/7 जनहितासाठी जनसेवेसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळे निवडणुका कुठल्याही क्षणाला लागल्या तरी आम्ही निवडणुकांसाठी तयार असतो, कारण आम्ही कायम जनसेवेत असतो. त्यामुळे लोकांच्या हृदयात आमचं स्थान त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत असतं. त्यामुळे निवडणुका हा एक वेगळा विषय आमच्यासाठी आहे. काम करतो, त्यामुळे निवडणुकीत जनसमर्थन मिळतच जातं. त्यामुळे निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत. त्यांना ज्या टीका करायच्या ते करत राहतील. मतदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक नाव एका घरात डॅश केलेले आहे, तिथे 400 पेक्षा जास्त मतदार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बोगस मतदान आहे. त्यामुळे हे सगळं नाव 6 महिने 8 वर्ष 5 वर्ष निवडणूक झाली नाहीये, आणखी 6 महिने हे सगळी यादी दुरुस्त करण्यासाठी घ्यावं असं देखील सांगितलं जातं. नाही, आता खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या निवडणुका तात्काळ व्हाव्या ही जनभावना आहे. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना जे काही बोलायचं आहे ते निवडणूक आयोगावर बोलत आहेत. आणि निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यामुळे ते त्याच्यावरती कमेंट करतील, मी काय याच्यावरती कमेंट करेन. भाजपला देखील आम्ही पत्र दिलेलं होतं, मात्र त्यांच्याकडनं प्रतिसाद आला नाही असं उद्धव कोणाला पत्र दिलं? नाही, भाजप नाही, मला वाटतं उद्धव ठाकरेजींनी भाजपला पत्र द्यावं आणि भाजपने त्याला उत्तर द्यावं. ते काही भारतीय जनता पार्टीचे बॉस नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी उत्तर देणार नाही. उद्धव ठाकरेजींनी थेट निवडणूक आयोगाशी बोलावं, त्यांना पत्र द्यावी, त्यांच्याकडनं उत्तर येणं आणि तो पत्रव्यवहार त्यांच्याशी करावा. मला वाटतं एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.